तर जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई निर्माण झाली आहे। डिझेलसाठी ट्रॅक्टर चालकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि शेती मशागतीच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी देखील हतबल झालाय। सकाळपासून ट्रॅक्टर चालक पंपांवरती रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे। मी आता एका ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डिझेलच्या कॅना घेऊन या ठिकाणी शेतकरी आलेले आहे, कारण सध्या खरीप पूर्व पेरणीची मशागत शेतामध्ये सुरू आहे आणि त्यासाठी ट्रॅक्टरद्वारे ही मशागत सुरू असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेलचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरती डिझेल घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। मात्र जिल्ह्यातील जवळपास 80 पेट्रोल पंपावरती अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर 48 पेट्रोल पंपावरचं जे पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो संपलेला आहे। मात्र डिझेल मिळत नसल्याने मशागतीचे जे काम आहे ते पूर्णपणे थांबलेले आहे। नितेश महाजन, जी 24 तास, जालना।